दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. मध्यंतरी आम्ही समुद्रावर फिरायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी बोटिंग असतं किंवा घोडेस्वारी असते किंवा लहान लहान मोटर बाईक्सवर मुलांना फिरवलं जातं. आणि ज्या स्पीड बोटमध्ये ते फिरायला घेऊन जातात त्या अगोदर ते तुम्हाला लाईफ जॅकेट घालायला लावतात. त्यानंतर कुठे पकडायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस लाटा येतात कशा प्रकारे तुम्ही स्वतःला सांभाळायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे काही माणसं असतात जे तुम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवतात. किनाऱ्यावरून जात असताना आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं आतमध्ये नसतं आणि लाटा असतात आणि त्या ठिकाणी ती बोट हेलकावे खाते आणि आपल्याला जे एवढं किनाऱ्यावर बसून वाटत असतं की ठीक असेल आतमध्ये, तेवढं आतमध्ये चांगलं नसतं. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनाचा प्रवाससुद्धा असाच आहे आणि सुरुवातीला जे जीवन आपण जगत असतो तेवढं जीवन नंतर हळूहळू एवढं सोपं नसतं. जीवन हे कठीण असतं. इस्रायल लोकांना सुद्धा परमेश्वरांनी तांबड्या समुद्रातून पार घेऊन गेला. तो ज्यावेळेस सैन्य फारोचं त्यांच्या मागे लागलं त्यावेळेस त्यांना वाटलं आता असं संपलं सगळं, परंतु देवाने त्यांना तांबड्या समुद्रातून पार नेलं. त्या लाटा ज्या होत्या ह्या दुभंगल्या, त्यांनी त्यांना बुडवलं नाही. इस्रायल लोकांवर देव जरी रागावला तरी परमेश्वराने त्यांना कधी सोडलं नाही. देवाने त्यांना कधीही सोडलं नाही, टाकून दिलं नाही. देव आमच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या लाटा ज्या वेळेस येतात त्यावेळेस आम्हाला कधी सोडून देत नाही. विश्वास ठेवा की तो आम्हाला सांभाळतो. आपल्या दुःखीमध्ये, आपल्या पीडेमध्ये तो आमच्याबरोबर असतो, कारण आमच्यावर तो प्रेम करतो आणि मी तुमच्याबरोबर सतत असेन असं परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 43वा अध्याय 2 वचन, आयझाया चॅप्टर 43 and verse 2. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन, नद्यातून चालशील त्या तुला बुडविणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.